मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या महिन्यात अनेक व्रतवैकल्य सण उत्सव येतात. भारतीय संस्कृतीतील व्रते परंपरा यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढेच मर्यादित महत्त्व नसून ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्याही सण उत्सव व्रतवैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भारतीय संस्कृती निसर्गपूजक असल्याचे सांगितले जाते. निसर्गाने दिलेल्या गोष्टींची आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो. तर यापैकी सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजा करण्याची प्रथा आहे. 4 फेब्रुवारी 2025 रोजी रथसप्तमी आहे. भारतीय पंचांग पद्धतीत सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे व्रत पूजाविधी 4 फेब्रुवारी 2025 रोजी करावा. रथसप्तमीचे व्रत हे एक सौरव्रत आहे. ही सप्तमी 14 मन्वंतरांपैकी एका मन्वंतराची प्रारंभ तिथी म्हणून महत्त्वाची मानण्यात आली आहे. भारतात सर्वत्र या व्रतानिमित्त सूर्य उपासना केली जाते. तर बघूयात रथसप्तमीचे व्रत कसे करावे. रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी सूर्यपूजन केले जाते. सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे, तसेच छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जावे. रथसप्तमी दिनी तुळशीपुढे 7 घोड्यांचा रथात स्वार झालेल्या सूर्याचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे सप्तअश्व आठवड्यातील 7 वार दर्शवतात. रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतीक आहे असे मानले जाते. सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे, तसेच अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्थूल स्वरूप असते. तर सर्व रोगांतून व पापांतून मुक्तता आणि सौभाग्य, पुत्र, धन इत्यादींची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते.